Hello folks and a warm welcome to this English class. मी मानसी एकदा परत तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण आपल्या इंग्लिशच्या या सेशन मध्ये जी चॅप्टर वाचत होतो अनबिटेबल सुपर मॉम मॅरी कॉम म्हणजे अजिंक्य सुपर मॉम मॅरी कॉम. यालाच कंटिन्यू करू. पाहू की जे इंटरव्ह्यू चाललं होतं त्याच्यात काय आणि वेगवेगळे प्रश्न विचारले जातात मॅरी कॉमला आणि ती त्यांचं काय उत्तर देते. तर चला लेट्स बिगिन टू रीड द अनबिटेबल सुपरमॉम मॅरी कॉम. सो इन द लास्ट सेशन आपण पाहिलं की कशा प्रकारे मॅरी कॉम आपल्या वेगवेगळ्या क्षेत्राशी रिलेटेड सगळ्या गोष्टीचा खुलासा करते. आता इंटरव्ह्यू नेक्स्ट क्वेश्चन विचारतोय. इंडिया मॅनेज्ड just 6 medals in the 2012 Olympics, even though we are a nation of 1.3 billion people. तर इंडियाला भारताला फक्त 6 मेडल मिळाले 2012च्या ऑलिम्पिक्स मध्ये, जेव्हा की आपला जो नेशन आहे, आपला जो राष्ट्र आहे तो 1.3 बिलियन पीपलचा आहे. वेअर डू यू थिंक अ चेंज इज required to help us win medals that are proportionate with our population? तर इथे इंटरव्ह्यूअर विचारतो की तुम्हाला काय वाटतं की कुठे चेंज झाला पाहिजे, काय कमी राहते आणि काय असा चेंज झाला पाहिजे ज्याने की मदत मिळेल आपल्याला जास्तीत जास्त मेडल्स जिताय करता, जे की आपल्या पॉप्युलेशनच्या, जे की आपल्या जनसंख्येच्या प्रपोर्शनेट राहिले. म्हणजे एवढी मोठी जनसंख्या असूनही आपल्याला इतके कमी मेडल्स मिळतात, तर आपल्या जनसंख्येच्या प्रपोर्शनेट बिलकुल मेडल्स नाही आहे. तर त्याच्याकरता काय बदलाव केले झाले पाहिजे. Mary Kom म्हणते, I think more and more people should take up sports as a full-time career if we want more gold medals. More corporates should come in and sponsor players so that the players don't have any financial pressure and can just focus on their games. अर्थ काय झाला याचा की आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक अप स्पोर्ट्स एज अ फुल टाइम कॅरियर. की मला वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी स्पोर्ट्सला आपलं फुल टाइम कॅरियर सारखं बनवलं पाहिजे. जसं की तुम्ही पाहता की क्रिकेटचा तर आपल्या देशमध्ये भरपूर त्याचं जे आहे खूप म्हणजे की बढावा दिला जातो त्याला, आणि खूप लोक येऊन पुढे येऊन आणि खेळतात क्रिकेट. पण बाकी सगळे स्पोर्ट्स जर पाहिले जात तर ते त्याच्या ह्याच्यात पिछडलेले आहेत. अजूनही आता हळूहळू करून लोकांचं त्याच्याप्रती रुझान वाढतोय. तर इथे ती म्हणते की जास्तीत जास्त लोकांना पुढे आलं पाहिजे आणि त्यांना स्पोर्ट्सला एज अ फुल टाइम कॅरियर, की ते आणि काही नाही करतात, स्पोर्ट्सच करतात, तर असं केलं पाहिजे. इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल, जर आपल्याला जास्त गोल्ड मेडल्स हवे आहेत तर लोकांना पुढे यायला पाहिजे आणि त्यांना जे आहे हे ऍज अ कॅरियर चुनलं पाहिजे. मोर कॉर्पोरेट्स शुड कम इन. कॉर्पोरेट्स म्हणजे काय असतं, कंपनीज और इंडस्ट्रीज, म्हणजे की जास्तीत जास्त कंपनीजला किंवा इंडस्ट्रीजला पुढे यायला पाहिजे. शुड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर्स, आणि त्यांना प्लेयर्सला स्पॉन्सर केलं पाहिजे. स्पॉन्सर म्हणजे काय असतं, ऑर्गनायझेशन दॅट पेज और एड्स स्पोर्ट्समॅन और अ स्पोर्ट इव्हेंट. म्हणजे अशी कोणची ऑर्गनायझेशन जे की पे करते. जसं की सपोज कोणी स्पोर्ट्स पर्सन जेव्हा खेळतं तर त्याच्या सगळ्या वस्तूचा रखरखाव कोणी स्पॉन्सर करतं. सपोज त्याचं खाणं पिणं, त्याचं कपडे, त्याला जेही इक्विपमेंट्स लागतात तर ह्याला सगळ्यांना जे आहे कोणी ना कोणी स्पॉन्सर करतं. हे जितके मोठे मोठे तुम्ही प्लेयर्स वगैरे पाहतात सगळ्यांना स्पॉन्सरशिप मिळालेली असते. तर इथे हेच म्हणतात आहे की अशाच प्रकारे जास्तीत जास्त कॉर्पोरेट इंडस्ट्रीजला समोर यायला पाहिजे आणि त्यांना जे आहे स्पोर्ट्स पर्सन्सला स्पॉन्सर केलं पाहिजे. म्हणजे त्यांना सगळ्या सवलती दिल्या पाहिजे. आणि इव्हन जे त्यांचे खर्चे आहेत, खर्च म्हणजे जे स्पोर्ट्सला शिकायशी संबंधित कोच वगैरे आहे जे काही सगळे त्यांना स्पॉन्सर केलं पाहिजे. स्पॉन्सर प्लेयर्स सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर, ज्याच्याने की जे प्लेयर्स आहेत त्यांच्यावरती कोणता आर्थिक दबाव न पडे. अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम्स, आणि ते फक्त आपल्या गेम वरती फोकस करू शके, ना की आपण कसं करू, काय घालू, जसं की शूज असतात, जसं की काय जे बेसिक नीड्स जेही काही असतात, जे कोणतं पर्टिक्युलर गेमला रिलेटेड, तर त्या हिशोबाने त्याला स्पॉन्सरशिप मिळून जाय, तर त्याचं अर्धहून जास्त तर जे आहे ना चित्त शांत होऊन जातो आणि तो गेम वरती कन्सन्ट्रेट करू पाहिजे. आणि जेव्हा तो गेम वरती कन्सन्ट्रेट करेल प्लेयर तर तेव्हा त्याचे गोल्ड मेडल्स याची संभावना वाढून जातील. डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स? तर विचारतात आहेत की काय तुम्हाला असं वाटतं की भारतामध्ये जे इंटरेस्ट आहे बॉक्सिंग मध्ये, जी रुची आहे बॉक्सिंग मध्ये लोकांची भारतामध्ये, ते काय ऑलिम्पिक्सच्या पलीकडे पण कधी जाईल की फक्त ऑलिम्पिक्स पर्यंतच राहून जाईल? म्हणजे की त्याच्याशिवाय पण लोक शिकतील की नाही? येस, आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमंग एव्हरीवन इन इंडिया ऑल द इयर राउंड.
तर इथेही म्हणते की हो, मला नक्की खात्री आहे की पुढे काही वर्षात, येणाऱ्या वर्षामध्ये बॉक्सिंग जे आहे हे खूप जास्त फेमस आणि पॉप्युलर होऊन जाईल, लोकांमध्ये फेमस होईल. प्रत्येक भारतीयामध्ये, अमंग एव्हरीवन इन इंडिया, भारतात सगळ्यांमध्ये बॉक्सिंग खूप फेमस होणार आहे आणि सगळ्यांना आवडेल ऑल द इयर राऊंड. आणि ते लोक शिकतीलच पूर्ण वर्षभर, असं नाही की नुसतं ओलिम्पिक्स मध्येच पाहतील, त्याच्याशिवाय सुद्धा त्यांना पाहणं आवडेल. How aware are Indian women of their nutritional requirements? Diet and nutrition must have been a key factor in your conditioning for the Olympics. Do you think nutrition is a neglected area in Indian sports? आता हा फार महत्वाचा प्रश्न विचारला त्यांनी इंटरव्ह्युअरनी खानपान संबंधित, की हाऊ अवेअर आर इंडियन वुमेन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स. भारतीय ज्या बायका आहेत, वुमेन आहेत, त्या किती आपल्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्सचे बाबतीत जे आहे सजग आहे, म्हणजे की त्यांना जे पोषण मिळालं पाहिजे, सही पोषण, त्याच्याप्रती किती सजग आहे. डाएट अँड न्यूट्रिशन म्हणजे खानपान आणि जे त्याच्याशी मिळणारं पोषण आहे, मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर. तर हे एक जे आहे हे खूप जरुरी फॅक्टर राहिला असेल इन युअर कंडिशनिंग फॉर द ओलिम्पिक्स. कंडिशनिंग मीन्स बिकमिंग फिट. तर ओलिम्पिक्स करता फिट व्हाय करता खानपान पोषण हे सगळं जे आहे बहुत जरुरी असतं. तर हे एक तुमचं की फॅक्टर राहिला असेल. डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स? तर काय तुम्हाला असं वाटतं की न्यूट्रिशन जे पोषण आहे हा एक निग्लेक्टेड एरिया आहे, ह्याच्याकडे लोकांचं लक्ष नाही जात भारतीय स्पोर्ट्स मध्ये. द अवेअरनेस इज ग्रोइंग नाव among the female athletes when it comes to nutritional requirements. Nutrition has definitely been a neglected area in Indian sports. I had to gain 3 kgs since I had to fight in the 51 kg event instead of the usual 48 kgs that I fight in. So I had to focus on what to eat. I gained weight by eating the right kind of healthy food rather than bad saturated fats. काय म्हणते इथे मॅरी कॉम बघा. The awareness is growing now among the female athletes when it comes to nutritional requirements. तर म्हणजे की जेव्हा जे आहे पोषक तत्वांची आणि त्याची रिक्वायरमेंट्सची गोष्ट होते, तर आता त्याच्यामध्ये एक अवेअरनेस म्हणजे जागरूकता पैदा झाली आहे अमंग द फिमेल ऍथलीट्स. ज्या बायका ज्या ऍथलीट्स आहे त्यांच्यामध्ये ही एक जागरूकता आता पोषण लागून त्यांच्या सही खानपान लागून जागरूकता झाली आहे. न्यूट्रिशन इज डेफिनेटली बीन अ नेग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. न्यूट्रिशन हे जे पोषण आहे हे म्हणजे की बिना शंकाच्या हे एक नेग्लेक्टेड एरिया राहिला आहे भारतीय स्पोर्ट्समध्ये, म्हणजे ह्याच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आय हॅड टू गेन 3 kgs सिन्स आय हॅड टू फाईट इन द 51 kg इव्हेंट. मला 3 किलो वेट वाढवावं लागलं जेव्हा मला 51 kg इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट करायचा होता, इन्स्टेड ऑफ द युज्युअल 48 kgs दॅट आय फाईट इन. जे मी आतापर्यंत म्हणजे तेव्हापर्यंत त्याच्या आधीपर्यंत मी 48 kgs मध्ये पार्टिसिपेट करत होते, पण मला जेव्हा 51 kgs मध्ये करायचं होतं तेव्हा मला 3 kgs आपले वाढवावे लागले. आता वजन वाढवणं म्हणजे असं नाही की काही पण अंटशंट खाऊन घेतलं आणि वजन वाढवलं. या लोकांना स्पोर्ट्स पर्सनला बहुत लक्ष देऊन खायचं प्यायचं असतं, खानपानचं खूप लक्ष ठेवायचं असतं की भरपूर त्यांना पोषण मिळेल. आणि जसं की आता इथे वजन वाढवायचं आहे, तर असं नाही की आपण बसल्या बसल्या आराम करून वजन वाढवायचं आहे, ह्यांना खाया प्यायचं विशेष लक्ष ठेवावं लागतं. सो आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट टू ईट. आणि म्हणून मला 3 किलो वाढवायचे होते, म्हणून मला फोकस करावं लागलं, लक्ष द्यावं लागलं की मला काय खायचंय. आय गेन वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रादर दॅन बॅड सॅच्युरेटेड फूड्स. तर मी फॅट्स, तर मी जे आहे वेट गेन केला, वजन वाढवलं आपलं बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड. जे सही प्रकारचं आणि हेल्दी फूड होतं, स्वास्थ्यवर्धक जे खाणं होतं त्याला खाऊन मी आपलं वजन वाढवलं, ना की बॅड सॅच्युरेटेड फॅट्स. म्हणजे काय, अनहेल्दी फॅट्स. म्हणजे एक तर असतं की आपण जर पिझ्झा बर्गर अशा प्रकारचे जंक फूड्स खाऊ त्याच्याने पण आपण वजन वाढतं, पण अशा प्रकारे नाही, चांगलं हेल्दी फूड खाऊन मी आपलं वजन वाढवलं. इथेही असं म्हणते आहे. ह्याचा पुढच्या पार्ट मध्ये काय इंटरव्ह्यू आहे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचू. नाव वी विल स्टार्ट आवर इंग्लिश वर्कशॉप. सो वी विल स्टार्ट विथ द क्वेश्चन नंबर 7 ऑफ इंग्लिश वर्कशॉप. आन्सर इन युअर ओन वर्ड्स. काही क्वेश्चन्स दिले आहे त्याचे आपल्याला आन्सर लिहायचे. व्हॉट मेक्स द रायटर कॉल मॅरी कॉम अ लिजेंड? रायटरनी मॅरी कॉमला एक लिजेंड म्हटलंय, असं का? अ लिजेंड इज अ फेमस पर्सन, आयकन और सुपरस्टार इन अ पर्टिक्युलर फील्ड. लिजेंड म्हणजे कोण असतं? कोणी फेमस पर्सन असतं, आयकन असतं, खूप प्रसिद्ध व्यक्ती असतं, आयकन असतं, किंवा एक सुपरस्टार असतं कोणत्या पर्टिक्युलर फील्डमध्ये.
ठीक आहे ना. जसं की आपण कोणाला लिजंड म्हणतो, आपण अमिताभ बच्चनला लिजंड म्हणतो की ही इज अ लिजंड स्टार. असे सिंगर्स झालेत खूप मोठे मोठे. लता मंगेशकर तर ही पण एक लिजंडरी सिंगर आहे. तर म्हणजे ह्यांनी काय केलंय, इतिहास रचलाय असं आपण म्हणतो. तर हा शब्द या ह्याच्यामध्ये मॅरी कॉम करता घेतला गेलाय. मॅरी कॉम इज अ फेमस वुमन ऍज अन इंडियन बॉक्सर. मॅरी कॉम जी आहे ही एक प्रसिद्ध बाई आहे ऍज अन इंडियन बॉक्सर, भारतीय बॉक्सर म्हणून हिला पूर्ण विश्व जाणतंय. द फील्ड इज मेल डॉमिनेटेड. ही जी फील्ड आहे बॉक्सिंगची मेल डॉमिनेटेड आहे, म्हणजे की इथे माणसांचा वर्चस्व आहे, पुरुषांचा. बट विथ हर एफर्ट्स अँड डिटर्मिनेशन शी अर्न नेम अँड फेम. पण हिने आपल्या जे आहे दमखम वरती, आपल्या प्रयत्नांनी, आपल्या जे आहे डिटर्मिनेशननी, आपल्या दृढ निश्चयानी या फील्डमध्ये इतका नाव कमावला आहे आणि फेमस झाली आहे. सो इन रिअल सेन्स शी इज अ लिजंड. तर म्हणून खऱ्या सेन्समध्ये ही एक लिजंड आहे मॅरी कॉम, नॉट ओनली टू द रायटर बट ऑल्सो टू ऑल इंडियन्स. फक्त रायटर करताच नाही तर पूर्ण भारताकरता ही एक लिजंड आहे. अँड अ रिअल टॉर्च बिअरर फॉर इंडियन वुमेन. आणि एक टॉर्च बिअरर म्हणजे कोण असतं, जे की पुढे टॉर्च घेऊन चालतं, त्याला म्हणतात टॉर्च बिअरर फॉर इंडियन वुमेन. म्हणजे की ही पुढे चालली आहे, हिच्या मागे आता हिच्याशी हे घेऊन, प्रोत्साहन घेऊन आणि काही बायका ह्याच्यात पुढे येतील. तर म्हणून हिला लिजंड म्हटलंय. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट प्राईम क्वालिटी डिड मॅरी कॉम डिस्प्ले ड्युरिंग हर फर्स्ट अटेम्प्ट इन ऑलिम्पिक गेम्स? व्हॉट वॉज हर बॅड लक? काय तिने आपली क्वालिटी दाखवली, विशेषता दाखवली मॅरी कॉमनी आपल्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये, जेव्हा तिने पहिला प्रयत्न केला होता ऑलिम्पिक गेम्स मध्ये, तेव्हा तिची काय क्वालिटी दिसली आणि तिचा बॅड लक काय होता? मॅरी प्रॅक्टिस्ड फॉर ऑलिम्पिक्स विथ द मेल बॉक्सर्स. याच्यामध्ये ह्याच्याकरता तिने जे आहे प्रॅक्टिस केली मेल बॉक्सर्स बरोबर, माणसांबरोबर. हर कोच वॉज नॉट अलाउड टू अकंपनी हर. तिचा जो कोच होता एटकिन्सन, त्याला अलाउ नाही केलं गेलं तिच्याबरोबर जायला. बट शी वेंट ऑन विथ कॉन्फिडन्स. पण तरी सुद्धा ती पूर्ण कॉन्फिडन्सनी गेली, बिकॉज शी हॅड डन हर होमवर्क. कारण की तिने आपलं होमवर्क केलं होतं अँड वॉज वेल प्रिपेअर्ड विथ हर कोच. आणि आपल्या कोच बरोबर तिने चांगलं जे आहे अभ्यास केलेला होता. शी कुड प्ले विथ गुड टॅक्टिकल नॉलेज. आणि ती चांगल्या टॅक्टिकल नॉलेजनी, म्हणजे की पूर्ण जे आहे प्लॅनिंगनी खेळू शकत होती. इन सेमीफायनल्स शी वॉज फायटिंग अगेन्स्ट ऍडम्स, अ क्लेवर काउंटर पंचर. तर सेमीफायनल्स मध्ये ती ऍडम्स बरोबर खेळत होती, जी की एक काउंटर पंचर होती चांगली. बट मॅरी वॉज स्कोरिंग वेल. पण तरी सुद्धा मॅरी चे चांगले स्कोर बनत होते. बट द जजेस वर नॉट प्रेसिंग द बटन्स. पण जजेस जे आहे बटन्स प्रेस नव्हते करत. अँड फेवरिंग हर रायव्हल. आणि जे रायव्हल होतं म्हणजे ऍडम्स होती, तिला फेवर करत होते. सो इट वॉज अ बॅड लक दॅट शी लॉस्ट इन द सेमीफायनल्स. आणि म्हणून तिचा जे आहे म्हणतात की दुर्भाग्य होता की ती जे आहे सेमीफायनल्स हारून गेली. What does Mary Kom suggest for India to win more Olympic gold medals? मॅरी कॉमनी काय सजेस्ट केलं भारताकरता, की जर भारताला जास्त ऑलिम्पिक गोल्ड मेडल जितायचे तर काय केलं पाहिजे? हे सगळं आज आपल्या चॅप्टर मध्ये आपण वाचूनच चुकलो आहोत. मोर कॉर्पोरेट्स शुड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर्स सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव टू फेस फायनान्शियल प्रेशर अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम. म्हणजे की जास्तीत जास्त कॉर्पोरेट्सला, इंडस्ट्रीजला, कंपनीजला पुढे येऊन स्पॉन्सरशिप केली पाहिजे प्लेयर्सची, ताकि त्यांच्यावरती फायनान्शियल प्रेशर, आर्थिक जो दबाव आहे तो न बने आणि ते आपले फोकस करू शके गेम वरती. मोर अँड मोर पीपल शुड टेक अप स्पोर्ट्स ऍज अ फुल टाइम कॅरियर इफ वी वॉन्ट टू विन मोर गोल्ड मेडल्स. आणि जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन ऍज अ कॅरियर जे आहे स्पोर्ट्स घेतला पाहिजे, ताकि त्यांना जास्त मेडल्स मिळेल. दिस कॅन हेल्प इंडियन स्पोर्ट्स पर्सन टू विन मोर ऑलिम्पिक मेडल्स. आणि ह्याच्यानी जे भारतीय स्पोर्ट्स पर्सन आहे त्यांना जास्तीत जास्त मेडल्स मिळतील ऑलिम्पिक्स मध्ये. आता बघा क्वेश्चन नंबर 9 इज मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन युझिंग द फॉलोइंग वर्ड्स. काही शब्द दिले आहे, त्याच्याने आपल्याला काय करायचे, सेंटेन्सेस बनवायचे आहे. पहिला शब्द आहे डेब्यू. डेब्यू म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं जे कोणी पहिल्यांदा काही काम करतं. सपोज फिल्मांमध्ये कोणी आलं, कोणी पहिलं गाणं म्हणतं, सो दॅट इज डेब्यू. तर सोनू निगम मेड हिज सिंगिंग डेब्यू ऍट अ व्हेरी अर्ली एज. सोनू निगमनी खूप लहान वयात जे आहे आपल्या सिंगिंगचं म्हणजे गाण्याचं डेब्यू केला होता, सुरुवात केली होती. इलेशन. माय फादर इज अ मॅन हू सेल्डम गिव्स अवे टू इलेशन ऑफ माइंड. स्पॉन्सर. द स्पोर्ट्स इव्हेंट्स ऑफ द क्लब वर स्पॉन्सर्ड बाय मिस्टर K.L. सेठ. रिइन्फोर्स्ड म्हणजे काय, स्ट्रेंथन होतं याचं. द पॉकेट्स ऑन माय जीन्स आर रिइन्फोर्स्ड विथ डबल स्टिचिंग. आणि हंबल सराउंडिंग्स.
मेनी पीपल इन इंडिया लिव्ह इन हंबल सराउंडिंग्स. अशा प्रकारे आपण ह्याचे जे आहे सेंटेन्सेस बनवून बघितले. आता बघा, फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट. टेक्स्ट मधनं अँटोनिम्स म्हणजे की अपोजिट्स आपल्याला शोधायचे त्या शब्दांचे. एरोगेंट, हंबल, डिस्क्वालिफाय, क्वालिफाय, फायनली, इनिशियली. फायनली म्हणजे काय, शेवटी आपण म्हणतो. इनिशियली म्हणजे सुरुवातीला. डिफिडेंट, कॉन्फिडेंट. तर अशा प्रकारे आज आपण जे आहे, जे एक्सरसाइज आहे तो पार्टही पाहिला आणि त्याच्याच बरोबर की किती तिचे विचार किती चांगले आहेत मेरी कॉमच्या स्पोर्ट्सच्या बद्दल आणि ती काय सोचते, कसं लोकांना पुढे आणणं चाहते जास्तीत जास्त, याचे विचार आपण तिचे ऐकले. आता आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये आणि पुढचं वाचूया की आणि पुढे इंटरव्ह्यू मध्ये काय काय ती गोष्टी चांगल्या सांगते. सो टिल देन, हॅव अ नाईस डे. थँक्यू. बाय.